स्वतःमध्ये असा बदल घडवा की संपूर्ण जग तुमच्याकडून प्रेरणा घेऊ लागेल. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला, कारण जागोजागी लोकांचे वाईट विचार पडलेले असतात. मतलबी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आयुष्यामधूनच डिलीट करा. या जगामध्ये कोणाची मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची गरज असते. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तो खरा चलाक असतो, कारण तो कोणाचाच नाही. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो ना, तेव्हा समजून घ्या की सहनशीलतेची मर्यादा संपलेली आहे. या जगामध्ये खूप प्रामाणिक राहिलात तर चालत नाही, कारण जितके तुम्ही दबलात तितके लोक तुम्हाला अधिक दडपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. जो झोप आणि आळसावर विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे ते चांगले बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका. काही लोक हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर वापरतात. ते प्रत्येक नात्यात फायद्याचा हिशोब करतात. तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल. खऱ्या लोकांवर तेवढाच विश्वास ठेवा जितका आपण औषधावर ठेवतो. प्राणी मार खाऊनही वफादार राहतात, पण माणूस प्रेम मिळवूनही गद्दारी करतो. लोक जिवंत असताना त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, पण मृत्यूनंतर विचारतात, अरे बोलत का नाहीस? अशा लोकांपासून दूर राहा, ज्यांना तुमच्या जवळ असण्याची कदर नाही. माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू त्याचे स्वतःचे डोके असते. ते सतत कडू आठवणी समोर आणून त्याला त्रास देत राहते. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे. धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळे चालतात, पण जो रस्ता बनवतो तो खरा माणूस असतो. आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकतात आणि नंतर तो तोडून टाकतात. जी व्यक्ती भावनांमध्ये वाहून जाते तिला कोणीही मूर्ख बनवू शकतो. घरात हवं तितकं रडा, पण दरवाजा उघडताना हसरा चेहरा ठेवा. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणे चांगले. जितके तुम्ही प्रामाणिक असाल तितके चतुर आणि बेईमानी लोकांकडून फसवले जाण्याची शक्यता अधिक असते. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ ही सगळ्यांचीच येते. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यासाठी, कारण या जगात पैसा सर्व काही आहे. जर वर्तमान काळात आनंदी राहायचे असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून द्या. फक्त बोलणारेच बुद्धिमान नसतात. खरे बुद्धिमान ते असतात ज्यांना योग्य वेळी गप्प राहायचे असते. खराब बोलणे हे डोकं खराब असल्याचे पहिले लक्षण असते. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांचा विचार करून काहीही साध्य होणार नाही. विश्वास ही अशी ट्रॉफी आहे जी जिंकल्यानंतर बरेच लोक तोडून टाकतात. आरशाची काच कमजोर असते, पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही. जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा. मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो. आजकाल लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. जे खोटं गोड बोलतात त्यांची नाती टिकतात, पण जे खरं बोलतात त्यांची नाती तुटतात. एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख म्हणजे त्याच्यात अभिमान आणि अहंकार नसतो. जेव्हा आपलीच माणसं परक्यासारखी वागायला लागतात तेव्हा समजून घ्या ती कधीच आपली नव्हती. कितीही टॅलेंट असलं तरी प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते व्यर्थ असते. कर्ज फेडता येते, पण उपकार कधीच फेडता येत नाही. साधा आणि प्रामाणिक माणूस जगात दुर्लक्षित होतो, तर खोटारडे आणि बेईमानी लोक सर्वांना आवडतात. सरळ दुश्मनी करणाऱ्यांशी लढता येते, पण हसत हसत कटकारस्थान करणाऱ्यांचं काय करायचं? पैसे उधार द्या, पण खूप विचार करून, कारण स्वतःचेच पैसे भीक मागावी लागतात. तुमची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा वेळ. तो कोणाला द्यायचा हे विचारपूर्वक ठरवा. जो प्रत्येकाला हा माझा आहे म्हणत असतो ना, तो कोणाचाच नसतो. ज्यांनी आयुष्यात वाईट वेळ पाहिलीच नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव होत नाही. म्हणूनच आयुष्यात संकटे यायला हवीत. कोणासाठी समर्पण करणे अवघड नाही,
अवघड आहे अशी व्यक्ती शोधणे जिला तुमच्या प्रेमाची खरी कदर आहे. दुसऱ्यांच्या चुका सहज दिसतात, पण वेळ स्वतःवर आली की लोक गप्प बसतात. चांगली जागा शोधण्यापेक्षा जिथे तुम्ही आहात ती जागा चांगली बनवा. एकटा राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीच नेहमी सोबत राहणार नाही. थोडा धीर ठेवा, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. समजूतदार माणसाचे डोके चालते तर असमजूतदार माणसाची जीभ चालते.